नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे। हरी 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 हा मंत्र शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष। ज्ञानदेव पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान। हरिपाठ अभंग 14वा भाग पहिला। हरिपाठातल्या या अभंगामध्ये पहिल्या चरणात माऊली सांगतात की नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। जी व्यक्ती सतत नित्य नेमाने आणि सत्यावर आधारित अगणित अमाप असं हरीचं नामस्मरण करतं, त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता आयुष्यामध्ये राहत नाही। मानवाचा जन्म झाल्यानंतर मृत्यू हा अटळ आहे असं आपण म्हणतो, परंतु संतांच्या पुढं या देखील गोष्टी सपशेल माघारी परततात। कारण संतांमध्ये नामाचा महिमा उज्ज्वल करण्याची एवढी परंपरा आणि शाश्वत शक्ती असते की ती शक्ती सर्व गोष्टींना दूर सारू शकते। म्हणून माऊली सांगतात की कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी। त्याला कळी काळाचे भय नसते, त्याला मृत्यूचं भय नसतं किंवा वक्रदृष्टी, वाईट दृष्टी, नजर या कोणत्याच गोष्टीचं अशा लोकांना भय नसतं। कारण ते नित्य नेमाने अमाप पद्धतीने अमित असं सत्यामित सत्यानं हरीचं नामस्मरण करतात आणि प्रत्यक्ष हरीच त्यांच्या पाठीमागं उभा राहत असतो। अवेळी अकाळी पडणारी वाईट वक्रदृष्टी, त्यांना होणारे आघात किंवा मृत्यू हे त्यांच्या जवळ देखील येत नाही, कारण ते मनानं शुद्ध असल्यामुळं आयुष्य देखील त्यांचं अगणित प्रमाणात वाढलेलं दिसून येतं। असा हा संतांचा महिमा केवळ आपल्याला समजून येऊ शकतो आणि त्यासाठी आपण ह्या संसारातले जीव असून नामस्मरण करणं सोपं आणि सुलभ असतं, परंतु आपण सत्यानं ते आणि नियमितपणे अमापपणे नामस्मरण देखील करत नाही। कारण आपण ह्या भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात गुरफटून गेलेलो असतो की आपल्याला बाकीच्या गोष्टींसाठी वेळच मिळत नाही अशी आपली तक्रार असते। मग नामस्मरण केव्हा करणार? पण जर नित्यनेमाने नामस्मरण केलं तर वाईट काळ देखील आपल्यावर झडप घालू शकत नाही, एवढी शक्ती आणि महिमा या नामाचा आहे। रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे। आपण केवळ नामस्मरण केलं, रामकृष्ण हरीचा उच्चार जरी केला तरी आपल्याला अनंत राशीचं तप केल्यासारखं पुण्य प्राप्त होतं। कारण नामस्मरण हे संतांनी सिद्ध केलेले नाम आहेत, त्यामुळं नाम आणि नामी त्याच्यात काहीही फरक पडत नाही। कोणत्याही गोष्टीचं आपल्याला जे गोष्ट नियमित नसते, मित असते म्हणजे मर्यादित असते, अशावरच काळाचा प्रभाव किंवा प्रकाश पडू शकत असतो। परंतु एखादी गोष्ट जर सत्य असेल, खरी असेल आणि अमर्यादित असेल, अमित असेल, तर त्या वस्तूवर देखील काळाची सत्ता चालत नाही। एवढा गहन अर्थ या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दडलेला आहे, जो की माऊलींनी आपल्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला। आणि जर आपण हा अंतराशीचा उच्चार करत बसलो तर आपल्याला जे तप प्राप्त होतं, त्यामुळं पापाचे कळपसुद्धा आपल्या पुढे पळून जातात। आपल्या जवळ देखील थांबण्याची त्यांची कुवत किंवा त्यांची मर्यादा राहत नाही, कारण आपण या सर्व गोष्टीपासून पुढे गेलेलो असतो। म्हणून नाम जरी आपल्याला प्रिय वाटले तरी आपण निरंतर घेतले पाहिजे आणि भक्तिभावपूर्वक सतत नाम जर आपण घेतलं तर ते तपच समजलं जातं। तपापेक्षा देखील मोठी साधना ही केवळ नामस्मरणातून होती। आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की ईश्वराला प्राप्त करण्यासाठी खूप मोठं तप अनुष्ठान करावं लागेल, परंतु सत्यप्रमाणे नित्यनेमाने अमितपणे जर आपण नामस्मरणच करत राहिलो तर एक तपाची देखील साधना आपल्याकडून अप्रत्यक्षरित्या पूर्ण होऊन जाते आणि ईश्वर भेटल्याशिवाय राहत नाही। ईश्वर जरी आपल्याला प्रत्यक्षात नाही भेटला तरी तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या पाठीमागं आलेला काळ, आपल्या पाठीमागं आलेली वाईट वेळ दूर सारून आपल्याला मदतच करत असतो। जय जय रामकृष्ण हरी।